मित्राच्या वाढदिवसासाठी जात असलेल्या एका तरुणाची क्षुल्लक वादातून हत्या केल्याची घटना नालासोपारा येथे घडली आहे। 25 वर्षीय सौरभ मिश्रा असे या मृत तरुणाचे नाव आहे। त्याच्या दुचाकीचा धक्का लागल्याने त्याला 5 जणांनी मारहाण केली होती। जखमी सौरभला 4 रुग्णालयाने उपचारासाठी नकार दिला होता। या प्रकरणी तुळींज पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे। 25 वर्षीय सौरभ मिश्रा हा तरुण नालासोपारा पूर्वेच्या शेरा सर्कल येथील विनी हाईट इमारतीत राहतो। सोमवारी त्याचा मित्र विवेक गुप्ता याचा वाढदिवस होता। मध्यरात्री 12 वाजता केक कापून वाढदिवस साजरा करण्याची योजना त्याच्या मित्रांनी बनवली होती। त्यानुसार रात्री 8:30 वाजता 24 वर्षीय सचिन शर्मा, 20 वर्षीय विवेक गुप्ता, 25 वर्षीय सोनू खान उर्फ कैफी आणि सौरभ मिश्रा एकत्र भेटले। त्यांचा एक मित्र संतोष भुवन येथे राहतो। त्यांना घेण्यासाठी हे 4घे जण 2 दुचाकीवरून जाण्यासाठी निघाले। त्यावेळी संतोष भुवनच्या मोचीपाडा येथे 20 वर्षीय अजय चव्हाण आणि 21 वर्षीय कौशिक चव्हाण हे दोघे भाऊ बसले होते। सौरभच्या गाडीचा धक्का त्यांना लागला। त्यावरून चव्हाण बंधूंनी सौरभला शिवीगाळ केली आणि शाब्दिक चकमक झाली। त्यानंतर चव्हाण बंधूंनी सौरभ आणि विवेक यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। ते पाहून चव्हाण यांचे आई वडील आणि त्यांचा एक मित्र सुनील सोनावणे त्या ठिकाणी आला। त्यांनी देखील या दोघांना मारहाण केली। सौरभच्या मित्रांनी मध्यस्थी करून कसेबसे भांडण मिटवले। त्यानंतर सौरभ आपल्या दुचाकीवरून जाण्यासाठी निघाला होता। मात्र अचानक कौशिक चव्हाण हा घरातून लोखंडी सळई घेऊन आला आणि त्याने सौरभच्या डोक्यावर वार केला। त्यामुळे सौरभ रक्तबंबाळ होऊन खाली पडला। मध्यरात्री 2च्या सुमारास खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। गाडीचा धक्का लागल्याने झालेल्या क्षुल्लक वादातून सौरभ मिश्रा या तरुणाची हत्या करण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रिंगी यांनी दिली आहे। या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले। जखमी सौरभला सुरुवातीला विजयनगर येथील लक्ष्मी रुग्णालय, जाधवनगर येथील रुग्णालय, पालिकेच्या तुळींज रुग्णालय आणि विराच्या संजीवनी अशा 4 रुग्णालयात नेण्यात आले होते। त्यापैकी पालिकेच्या तुळींज रुग्णालयाने केवळ प्राथमिक औषध उपचार केले आणि लक्ष्मी रुग्णालयाने तर 50,000 अनामत रक्कम ठेवण्यासाठी सांगितले होते। सर्व रुग्णालयाने अन्य रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला, असे मृत सौरभ मिश्रा याचा भाऊ सूरज मिश्रा यांनी सांगितले। मध्यरात्री 2च्या सुमारास सौरभला आचोळे येथील आयकॉन रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। रुग्णालयाने माझ्या भावाला दाखल करून घेतले नाही। पालिका रुग्णालयात तर मला रुग्णवाहिकेसाठी अर्धा तास वाट बघावी लागली। जर वेळीच उपचार झाले असते आणि रुग्णवाहिका मिळाली असती तर माझ्या भावाचे प्राण वाचले असते, असे मृत सौरभ मिश्रा याचा भाऊ सूरज मिश्रा यांनी सांगितले।